बघा ना मंडळी, प्रसादाला रंग काय सुरेख आलाय ना। मस्त लुसलुशीत असा प्रसादाचा शिरा बनवतोय। 1/4 वाटी साजूक तूप, 1/4 वाटी रवा घ्यायचा आहे। तूप चांगलं गरम झालं की त्यानंतरच रवा घालायचा, म्हणजे छान फुलून वरती येतो। 5-7 मिनिटं भाजून झालं की एक पिकलेलं केळी घालायचं। पुन्हा 5 ते 7 मिनिटं रवा चांगला भाजून घ्यायचा आहे। शिऱ्याला सुंदर रंग, सुगंध आणि खरी शुद्धता देणार आहे एव्हरेस्टचं हे केशर दुधात घालून मिक्स करून घ्यायचं आहे। 2.5 वाटी तापवून घेतलेलं दूध घालायचं, व्यवस्थित मिक्स करायचं। 1 वाटी साखर घालायची, एकदा हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवून 2 मिनिटं दणकून वाफ येऊ द्यायची। चमचाभर तुपामध्ये आवडीनुसार सुकामेवा घालून परतवून घ्यायचा। त्यानंतर आता यामध्ये हे केशरचं दूध घातलं, सुकामेवा घालायचा, वेलची पूड घातली, व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। केशर घातल्यामुळे मस्त सोनसळी रंग आपल्या ह्या प्रसादाला आलाय। प्रसादाचा शिरा तयार झालाय। त्यासोबतच एव्हरेस्टचा मसाला वापरून मी हे मसाला दूध सुद्धा बनवलंय। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।